नमस्कार, CM24 लाईव्ह न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2026 या अनुषंगाने सर्वत्र प्रचाराला सुरुवात झाली आहे. प्रभाग क्रमांक 19 जुना कवठा भागातून शिवसेनेच्या वतीने हनुमान मंदिर येथे प्रचाराचा नारळ फोडून प्रचारास सुरुवात करण्यात आली. यावेळी नांदेड दक्षिणचे आमदार माननीय आनंदरावजी बोंडारकर तसेच नांदेड जिल्हा शिवसेना अध्यक्ष विनय पाटील गिरडे व इतर मान्यवरांच्या हस्ते प्रचाराचा नारळ फोडून प्रचारास सुरुवात करण्यात आली. प्रभाग क्रमांक 19 मधून शिवसेनेचे अधिकृत उमेदवार भीमराव नारायण गायकवाड, विश्वनाथ नामदेव जटाळे, सौ अर्चना राजू, अंबादास गोरे, आरती नंदकुमार वैद्य पाटील, सौ आरती रामेश्वर काळे पाटील हे प्रभाग क्रमांक 19 मधून शिवसेनेच्या वतीने अधिकृत उमेदवार असून सकाळी ठीक 10 वाजता प्रचाराचे नारळ फोडून प्रचारास सुरुवात करण्यात आली. पाहूया पुढील सविस्तर वृत्तांत. नमस्कार, आपण पाहतात सामान्य जनतेचा आवाज नांदेड CM न्यूज. आज आपण नांदेड परिसरातील कवठा भागामध्ये आहोत. या ठिकाणी महानगरपालिका 2025-26 या ठिकाणी शिवसेनेचे या ठिकाणी नारळ फुटलेला आहे. या निमित्त या ठिकाणी या नांदेड दक्षिणचे आमदार माननीय आनंदरावजी बोंडारकर सर आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी चर्चा करत. काय सांगणार साहेब? आज प्रभाग क्रमांक 19 या प्रभागामध्ये शिवसेनेच्या 4 उमेदवाराच्या प्रचाराचं नारळ कवठा हनुमान मंदिर या ठिकाणी फोडलेलं आहे. सर्व उमेदवारांना मी माझ्या वतीने मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो. आणि शिवसेनेचे मुख्य नेते, महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रातील सर्वच महापालिकेतल्या निवडणुका आम्ही लढवत आहोत. नांदेडमध्ये महापालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने शहरामध्ये शिवसेनेचे 2 आमदार आहेत आणि शिवसेना ताकदीनं या निवडणुकीमध्ये उतरलेली आहे. आणि प्रभाग क्रमांक 19मध्ये आज 4 उमेदवाराचा प्रचार आज सुरुवात होणार आहे. आपण पाहत आहे शिवसैनिकांमध्ये अतिशय उत्साहाचं वातावरण आहे, लोकांमध्ये अतिशय उत्साहाचं वातावरण आहे. आणि शिवसेना निश्चित महापालिकेवरती भगवा फडकेल आणि शिवसेनेचा महापौर या नांदेड वाघाळा महापालिकेवरती बसल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास माझ्या मनामध्ये आहे. जे काही या ठिकाणी अनेक वर्षापासनं अनेक जणांची सत्ता या ठिकाणी आहे, परंतु शिवसेनेची जे काही काम करण्याची पद्धत आहे, शिवसैनिक हा ग्राउंडवर काम करणारा कार्यकर्ता असतो. आणि त्यामुळं या शहराचा विकास करण्यासाठी, शहरामध्ये विविध योजना राबवण्यासाठी, शहराचा कायापालट करण्यासाठी मला खात्री आहे की मतदारांनी ज्या पद्धतीनं विधानसभेच्या वेळेस विश्वास दाखवला, तोच विश्वास महानगरपालिकेच्या माध्यमातून सुद्धा शिवसेनेवरती आणि आमच्यावरती मतदार या ठिकाणी दाखवतील असा विश्वास या ठिकाणी माझ्या मनामध्ये आहे. आणि मला खात्री आहे की शिवसेनेचे सर्वच्या सर्व उमेदवार नांदेड वाघाळा महानगरपालिकेमध्ये निवडून आल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास या ठिकाणी माझ्या मनामध्ये. या ठिकाणी प्रभाग 19मध्ये किती उमेदवार आहेत? आता बाकी किती आहेत ते आपण पाहिलंच असेल. आमचे 4 उमेदवार आहेत. यामध्ये गोरे आहेत, काळे आहेत, जटाळे आहेत आमचे, आणि आमचे गायकवाड आहेत. आणि सगळी टीम जी आहे, आमची सर्व टीम, ही टीम अतिशय अनुभवी आहे. आमचे गोरेभाऊ नगरसेवक होते, आमचे गायकवाड नगरसेवक होते, त्यांना मोठा अनुभव आहे. त्यासाठी काही चिंता करायची गरज नाही. आणि आमचे नेते आदरणीय हेमंतभाऊ पाटील यांच्या नेतृत्वामध्ये ही निवडणूक आम्ही लढतो आहे आणि निश्चित ही निवडणूक आम्ही ताकदीनं या ठिकाणी बहुमतानं जिंकू असा विश्वास आमच्या मनामध्ये. या ठिकाणी महानगरपालिका निवडणूक 2025-26 वार्ड क्रमांक 19 म्हणजे या ठिकाणी कवठा भागातून या ठिकाणी अबगड या ठिकाणी आताच आपल्यासोबत माननीय नांदेड दक्षिणचे आमदार आनंदरावजी बोंडारकर यांच्याशी आपण चर्चा केलात. या ठिकाणी अमध्ये भीमरावजी गायकवाड, बमध्ये विश्वनाथ जटाळे, कमध्ये अर्चना गोरे, डमध्ये आरती काळे वैद्य असा या ठिकाणी उमेदवार आहेत. आणि या ठिकाणी 4च्या 4 या ठिकाणी उमेदवार निवडून येतील असा या ठिकाणी विश्वास आमदार आनंदरावजी बोंडारकर यांनी दाखवला आहे. या ठिकाणी CM न्यूजसाठी संजय कुमारजी गायकवाड. धन्यवाद.